नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे 3 एप्रिल 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, अलीकडेच उत्कल दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी 1 एप्रिल रोजी। मित्रांनो, उत्कल दिवस हा ओडिशा या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो आणि ओडिशा राज्याची स्थापना ही भाषेच्या आधारावर 1 एप्रिल 1936 मध्ये झाली आणि ओडिशा या राज्यामध्ये उडिया ही भाषा बोलली जाते आणि उडिया भाषेमध्ये ओडिशा दिवसाला उत्कल दिवस असं म्हटलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अलीकडेच यूथ बॉक्सिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकलेली आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी 26 पदके। तर मित्रांनो, यामध्ये भारताने 5 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 12 कांस्य पदके असे एकूण 26 पदके यूथ बॉक्सिंग वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने जिंकलेली आहेत। तिसरा प्रश्न बघूया। कोणता देश अलीकडेच युरोपच्या शेंजेन प्रवास क्षेत्रामध्ये अंशतः सामील झाला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच रोमानिया आणि बुल्गारिया हे दोन्ही देश युरोपच्या शेंजेन प्रवास क्षेत्रामध्ये अंशतः सामील झालेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अलीकडेच कोणी PIB चे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए शेफाली शरण। तर मित्रांनो, शेफाली शरण यांनी PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। न्यू इंडिया इन्शुरन्सचे पुढील CMD म्हणून अलीकडेच कोणाची निवड झाली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी गिरिजा सुब्रमण्यम। तर गिरिजा सुब्रमण्यम यांची न्यू इंडिया इन्शुरन्सचे पुढील CMD म्हणजेच चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघूया। RBI@90 हा समारंभ नुकताच कुठे झाला? तर मित्रांनो, RBI ची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये झाली। RBI च्या स्थापनेनंतर RBI ने नुकतेच 90व्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे। म्हणूनच RBI@90 हा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा कार्यक्रम मुंबईमध्ये संपन्न झाला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। पुढचा प्रश्न, अलीकडेच सीताराम मीना यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी नायजर। तर नायजर या देशामध्ये सीताराम मीना यांची भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। कोरोना विषाणूचे निरीक्षण करण्यासाठी WHO ने अलीकडेच कोणते जागतिक लॅब नेटवर्क सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी कोव्हिनेट। तर मित्रांनो, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना विषाणूचे निरीक्षण करण्यासाठी कोव्हिनेट हे जागतिक लॅब नेटवर्क सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 बघूया। अलीकडेच T20 क्रिकेटमध्ये विकेटच्या मागे 300वा झेल घेऊन नवीन विक्रम कोणी केला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए MS धोनी। तर मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी यांनी T20 क्रिकेटमध्ये विकेटच्या मागे 300वा झेल घेऊन नवीन विक्रम केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अलीकडेच OpenAI कोणासोबत AI सुपर कम्प्युटर स्वारगेट विकसित करेल? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी मायक्रोसॉफ्ट। तर मित्रांनो, OpenAI हा मायक्रोसॉफ्ट बरोबर AI सुपर कम्प्युटर विकसित करेल, ज्याचं नाव असेल स्वारगेट। प्रश्न क्रमांक 11, AIF म्हणजेच इंडियन एअर फोर्सने अलीकडेच कोणता 10 दिवसांचा युद्ध सराव सुरू केला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी गगन शक्ती। तर मित्रांनो, इंडियन एअर फोर्सने गगन शक्ती नावाचा 10 दिवसांचा युद्ध सराव सुरू केलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे योग्य राहील। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2023 मध्ये अलीकडेच वर्षातील सर्वोत्तम हॉकी खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच सलीमा टेटे आणि हार्दिक सिंग यांची हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2023 मध्ये वर्षातील सर्वोत्तम हॉकी खेळाडू म्हणून निवड झालेली आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी योग्य राहील। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचा समारोप समारंभ नुकताच कोठे झाला?
तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी रोम या ठिकाणी. तर मित्रांनो 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष घोषित करण्यात आले होते आणि अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचा समारोप समारंभ हा इटलीमधील रोम या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पारंपरिक वेशभूषा रिग्नाई पाचऱ्याला जीआय टॅग मिळालेला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी त्रिपुरा. तर त्रिपुरा या राज्यातील पारंपरिक महिलांची वेशभूषा असलेल्या रिग्नाई पाचऱ्याला जीआय टॅग मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, रोज सकाळी 5 वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. कोणती बँक अलीकडेच शिक्षण शाखेतील 100% हिस्सा विकणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी HDFC बँक. तर HDFC बँक ही अलीकडेच शिक्षण क्षेत्रातील म्हणजे शिक्षण शाखेतील 100% हिस्सा विकणार आहे. धन्यवाद मित्रांनो.